जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आणखीन एका घटकाची लेखीचे मार्क जाहीर झालेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, या घटकामध्ये जवळपास 391च्या वर जागा आहेत. जागा भरपूर आहेत आणि इथे कट ऑफ किती जाऊ शकतो, पेपर कसा गेलेला आहे विद्यार्थ्यांना, त्यानंतर इथे मेरिट किती जाणार, ओपन मेरिट किती जाणार, OBC, SC ST SBC NT VJ DTA NTD वगैरे EWS SEBC वगैरे आपण सर्व काही अंदाजित कट ऑफसुद्धा सांगणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. तर पहा विद्यार्थ्यांना कशा प्रकारे मार्क मिळणार आहे, महिलांना मार्क कसे पडलेले आहे आणि महिलांचा कट ऑफ किती जाईल, सर्वसाधारण कट ऑफ किती जाईल, सर्व काही आपण बघूया. तर बघा 81 मार्कवाला विद्यार्थी दिसतो आहे आपल्याला. त्यानंतर पुढे आपण चेक करूया, 90 गुण घेणारा विद्यार्थी आपल्याला दिसलेला आहे पहिल्याच पेजमध्ये. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघूया आपण 80 गुण घेणारा विद्यार्थी आहे. थोडं मी झूम करतो त्याच्यामुळे तुम्हाला व्यवस्थित दिसेल. 87 गुण घेणारा विद्यार्थीसुद्धा आहे. पेपर म्हणजे सोपा गेलेला आहे, इथे ओळखूच येतो आहे. 87 मार्कवाला विद्यार्थी परत दिसलेला आहे. त्यानंतर बघा पुढे आपण चेक करूया. आपण तुम्हाला जवळपास 7 ते 8 पेज चेक केल्यानंतरच सांगून देईल की अंदाजित मेरिट किती जाऊ शकतो. 86वाला विद्यार्थी दिसलेला आहे. त्यानंतर पुढे जर बघायला गेलो आपण तर 90वाला परत विद्यार्थी दिसलेला आहे. म्हणजे 90 गुण घेणारे विद्यार्थी इथे भरपूर असतील. तरी आपण पाहूया, मी चेक केलेला नाही आहे. 87 मार्कवाला विद्यार्थी आहे, कारण की नुकतीच यादी आलेली आहे. 87, 83, 88 गुण घेणारा विद्यार्थीसुद्धा आहे. त्यानंतर बघा 84 मार्कवाला विद्यार्थी आहे. 84वाला परत विद्यार्थी दिसतो आहे. त्यानंतर 80वाला विद्यार्थी दिसलेला आहे आपल्याला. 90वाले आपल्याला 2 दिसलेले आहे. आणि इथे बघा 84, 89वाले लागोपाठ विद्यार्थी दिसलेला आहे. त्यानंतर पुढे बघा 88 मार्कवाला विद्यार्थीसुद्धा आहे. त्यानंतर पुढे आपण चेक करूया, 84वाला विद्यार्थी आहे. 81, 80, 81, 81वाला परत दिसलेला आहे. 85, 91 आणि 88वाला विद्यार्थी लागोपाठ आहे. ठीक आहे. पुढे बघू शकता आपण 91 आणि 88वाले विद्यार्थी 2 मिळालेले आहे. म्हणजे आतापर्यंत आपल्याला हायेस्ट मार्क 91 दिसलेले आहे. त्यानंतर पुढे आपण चेक करूया. चेक करताना आपल्याला पुढे जर आपल्याला चेक करायचं आहे तर यामध्ये 91वाला परत विद्यार्थी दिसतो आहे यामध्ये. त्यानंतर पुढे जर आपण चेक केलं 89वाला विद्यार्थी आहे. त्यानंतर पुढे जर आपण चेक केलं तर 81, 85वाला विद्यार्थी दिसतो आहे. त्यानंतर पुढे जर आपण चेक करूयात 88वाला विद्यार्थीसुद्धा आहे. 84वाला विद्यार्थीसुद्धा दिसतो आहे. त्यानंतर 81, 84वाला विद्यार्थी दिसतो आहे. 86 गुण घेणारा विद्यार्थी दिसतो आहे. त्यानंतर पुढे बघूया 86 गुणवाला विद्यार्थी परत दिसतो आहे. त्यानंतर बघा पुढे आपण चेक केलं तर इथे 82वाला विद्यार्थी आहे. पुढे चेक करूयात आणखी 83वाला विद्यार्थी आहे. 83वाला परत विद्यार्थी दिसलेला आहे. त्यानंतर 89, 83, 80 म्हणजे 90 गुण घेणारे इथे जवळपास जास्त संख्या असण्याची शक्यता दिसते. जेमतेम आपण 12 पेज चेक केले, एकूण 96 पेज आहे, तरी पण आपल्याला 4 ते 5 विद्यार्थी 90+ विद्यार्थी दिसलेला आहे. बघू शकता 89, 85वाला विद्यार्थी दिसतो आहे. त्यानंतर पुढे आपण चेक करूया 81, 84वाला विद्यार्थी आहे. त्यानंतर पुढे जर चेक केलं 85, 58, त्यानंतर पुढे जर चेक केलं 82, 83, 81, 85, 85. त्यानंतर पुढे आपण बघूया 15 पेजपर्यंत आपण चेक करूया आणि तुम्हाला कट ऑफ सांगूया. ठीक आहे. तर आपल्याला अर्ध्यामधूनच समजून जातं कट ऑफ नेमकं किती आहे. दुसरा विद्यार्थीसुद्धा 91वाला दिसलेला आहे आपल्याला. 87, 82. पुढे जर आपण चेक केलं 85. पुढे आणखी चेक करूयात 82. ठीक आहे. 87 जागा भरपूर आहे इथे 87. आणि आपण इथे तुम्हाला आता सर्वसाधारण कट ऑफ सांगूया. त्यानंतर माजी सैनिक, खेळाडू, त्यानंतर महिलांचा सुद्धा आपण कट ऑफ सांगूया. तर बघा सर्वसाधारण ओपन कट ऑफ जो सेफ झोन असणार आहे तो असणार आहे 87 किंवा 88 मार्कवर. ठीक आहे. 88 लेखी असणारा विद्यार्थी हा ओपनमध्ये सेफ झोनमध्ये असणार आहे. आणि कास्टमध्ये 86 मार्कच्या आसपास तुम्हाला मार्क असतील लेखीमध्ये तर तुम्ही सेफ झोनमध्ये असेल. तर तुमचं ग्राउंड हे 40+ किंवा 40 पाहिजे. ठीक आहे. जर तुमचं 85 पण असेल लेखी. आता महिलांचे मार्क बघूया. महिलांचे मार्क बघून आपण तुम्हाला कट ऑफ सांगूया. तर बघा इथे जर आपण बघायला गेलो तर इथे आपण चेक करूया 74 मार्कवाली महिला दिसलेली आपल्याला. त्यानंतर पुढे आपण चेक करू 76 गुणवाली 72. त्यानंतर पुढे आपण चेक करूया महिलांमध्ये 73, 75,
पुढे चेक करूया 78, पुढे चेक करूया 77, 76, 71, पुढे आणखी चेक करूया 71, पुढे जर चेक केलं 72, 72 वाली लागोपाठ महिला उमेदवार आहे. तर 72 वाली महिला आणखी दिसलेली आपल्याला 79, 72, 71, 87 वाली विद्यार्थी दिसलेली आहे. म्हणजे आतापर्यंत आपल्याला 87 मार्क घेणारी महिला उमेदवार दिसलेली आहे. 84, त्यानंतर बघा पुढे आणखी जर चेक केलं आपण तर यामध्ये 75, 78, 82, 77, पुढे जर चेक केलं 77, 81, त्यानंतर पुढे जर चेक करूया आपण 88 पेज नंबरपर्यंत आपण चेक करूया, म्हणजे महिलांचे मार्क आपल्याला अंदाज कळेल. 82 मार्कवाली महिला उमेदवार दिसते आपल्याला. त्यानंतर पुढे आपण चेक करूया 75 गुण घेणारी महिला उमेदवार आहे. त्यानंतर पुढे बघा 72 गुण घेणारी विद्यार्थिनी आहे. 80 गुणवाली आहे, 82 वाली आहे. त्यानंतर पुढे जर चेक केलं आपण तर 80 वाली महिला उमेदवार आहे. 83, 85, 82 वाली महिला उमेदवार आहे. पुढे चेक करूयात 77, 80, पुढे जर चेक केला आपण 81, 80, 83, पुढे आणखी चेक करूयात आपण 88 पेजपर्यंत चेक करूया. आता 91 पेज सुरू आहे आपलं. आपण रिव्हर्स म्हणजे मागणं येतो आहे, त्यामुळे 88 वाली महिलासुद्धा आहे बघा. 81 म्हणजे महिलासुद्धा मार्क घेण्यामध्ये मागे नाही आहे. 81, 84 वाली महिला उमेदवार आहे. 81, 81, 72, 75, पुढे जर आपण चेक केलं तर लास्ट पेज चेक करूया आपण आणि तुम्हाला महिला उमेदवारांचा कट ऑफ सांगूया अंदाजित. तर बघा 72 आणि 83, ठीक आहे. आता बघा महिला उमेदवार पूर्ण चेक केल्या, ठीक आहे. बघा इथे ओळखूच येत आहे, नावसुद्धा आहे आणि इथे एल दिलं आहे, एल फॉर लेडीज म्हणून ठेवलेलं आहे त्यांनी, ठीक आहे. आता बघा महिला उमेदवारांचा सेफ स्कोर बघा. इथे ओपनमध्ये 78 प्लस तुम्ही असाल आणि तुमचं ग्राउंड 40 प्लस असेल तर तुम्ही ओपनमध्ये सेफ स्कोरमध्ये असणार आहे. त्यानंतर बघा तुमचं जर 75 किंवा 72च्या आसपास तुम्हाला मार्क असतील तर तुम्ही OBC, SBC वगैरे अशा कास्ट ज्या आहे, SCBC इथं सेफ झोनमध्ये असाल. पण तुमचं लेखी आणि ग्राउंड मिळून चांगला स्कोर आला पाहिजे, म्हणजे 40चं ग्राउंड पाहिजे तुमचं. आणि तुमचं जर 70 लेखी असतील आणि जवळपास 38च्या आसपास तुमचं ग्राउंड असेल तर ST, SC, त्यानंतर SBC या कास्टमध्ये सेफ झोनमध्ये असाल महिला उमेदवार. आणि OBCसाठी तुम्हाला सांगितलंच मी 75 प्लस तुमचं लेखी असेल तर तुम्ही सेफ झोनमध्ये असणार आहे. जेवढे पण समांतर आरक्षण आहे, माजी सैनिक, पोलीस पाल्य, त्यानंतर खेळाडू आणि प्रकल्पग्रस्त आणि होमगार्ड यांचा कट ऑफ सर्वसाधारणच्या 1-2 मार्क आसपास म्हणजे मागेच राहील फक्त. इतका काही फरक पडणार नाही आहे. पण पोलीस पाल्य, भूकंपग्रस्त, त्यानंतर अनाथ हे जे आणि माजी सैनिक यांचा फरक तुम्हाला लय पाहायला भेटेल. म्हणजे जवळपास 7 ते 8 मार्क किंवा 5 मार्कच्या आसपास तुम्हाला कट ऑफ कमी लागताना दिसणार आहे सर्वसाधारणच्या. तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच, किंवा महिलांच्या सुद्धा आसपास तुम्हाला पाहायला मिळणार, म्हणजे महिलांनी इतका सुद्धा लागू शकतो. धन्यवाद.